भारतात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय? अनेकदा असं होतं की कायदेशीर प्रक्रिया म्हणजे एक मोठा अडथळा वाटतो. पण खरं सांगायचं तर हे अडथळे नाहीत. हा तुमच्या यशाचा एक पक्का आराखडा आहे, एक ब्लूप्रिंट. तर आज आपण हाच मार्ग सोपा कसा करता येईल हेच समजून घेऊया. एमर्सननी खूप छान म्हटलंय की व्यवसाय म्हणजे एक हुशारीचा खेळ आहे. आणि बघा, कोणताही खेळ जिंकायचा असेल तर त्याचे नियम माहिती असायलाच हवेत, बरोबर ना? व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल तर हे कायदेशीर नियम समजून घेणं खूप गरजेचं आहे. चला तर मग या कायदेशीर प्रवासाला सुरुवात करूया. आपला आराखडा 5 मुख्य भागांमध्ये विभागलेला आहे. आधी पाया कसा घालायचा, मग टीम कशी उभी करायची, व्यवसायाची जागा, रोजचे व्यवहार आणि शेवटी आपल्या मालमत्तेचं आणि ग्राहकांचं संरक्षण कसं करायचं हे सगळं आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा टप्पा, आपल्याला हे ठरवायचं आहे की आपला व्यवसाय कायदेशीररित्या कसा ओळखला जाईल. हा निर्णय खूप विचारपूर्वक घ्यावा लागतो, कारण यावरच आपली जबाबदारी किती असेल, भांडवल कसं उभं करायचं आणि कामाचे नियम काय असतील हे सगळं अवलंबून असतं. ठीक आहे. तर इथे बघा, भारतात व्यवसाय सुरू करताना प्रामुख्याने 3 पर्याय समोर येतात. एक आहे पार्टनरशिप, दुसरी आहे LLP म्हणजे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप आणि तिसरी आहे कंपनी. आता या प्रत्येकाचा उद्देश काय आहे आणि कोणता कायदा लागू होतो हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येकाचे नियम आणि फायदे तोटे वेगवेगळे आहेत. आता वळूया व्यवसायाच्या दुसऱ्या महत्त्वाच्या स्तंभाकडे. ते म्हणजे आपली माणसं, आपली टीम. कारण त्यांच्याशिवाय व्यवसाय पुढे जाऊच शकत नाही. मग कायदा त्यांचं संरक्षण कसं करतो आणि आपल्या काय जबाबदाऱ्या आहेत ते पाहूया. इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर हे कायदे कर्मचाऱ्यांना योग्य वागणूक आणि सुरक्षित कामाचं वातावरण मिळावं याची खात्री करतात. कारखाना कायद्यापासून ते किमान वेतनापर्यंत सगळं काही नियमात बसवलेलं आहे. चला पुढे जाऊया. व्यवसायासाठी फक्त माणसेच नाही तर योग्य जागाही लागते. मग ते छोटं दुकान असो वा मोठा कारखाना. आणि त्या जागेसोबतच पर्यावरणाची काळजी घेणंही बंधनकारक आहे. पाहूया यासाठी काय काय नियम आहेत. म्हणजे बघा, तुमचं दुकान छोटं असो किंवा एखादा मोठा कारखाना, त्याची नोंदणी त्या त्या राज्याच्या किंवा केंद्राच्या योग्य कायद्यानुसार करणं अनिवार्य आहे. याशिवाय तुम्ही कायदेशीररित्या काम सुरू करू शकत नाही. आणि हो, पर्यावरणाची गोष्ट तर खूपच गंभीर आहे. ही स्लाईड आपल्याला दाखवते की पाणी आणि हवा प्रदूषण कायद्यांतर्गत सरकारकडून परवानगी मिळवण्याची प्रक्रिया नेमकी कशी असते. ही एक अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. आता आपण व्यवसायाचा दैनंदिन कामकाजाबद्दल बोलूया. म्हणजे रोजचे व्यवहार, खरेदी विक्री, करार या सगळ्या गोष्टी कायदेशीररित्या सुरक्षित कशा ठेवायच्या, यासाठी कोणकोणते कायदे आहेत ते पाहू. भारतीय करार कायद्यापासून ते अगदी आजच्या डिजिटल युगासाठी बनवलेल्या माहिती तंत्रज्ञान कायद्यापर्यंत ही सगळी कायदेशीर चौकट आपल्याला आत्मविश्वासाने व्यवसाय करण्यासाठी लागणारी सुरक्षा आणि खात्री देते. आणि आता आपल्या आराखड्यातला शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा भाग, तो म्हणजे आपल्या व्यवसायाची बौद्धिक मालमत्ता, आपल्या कल्पना यांचं संरक्षण करणं आणि त्याचवेळी आपल्या ग्राहकांचा विश्वास जिंकणं. कॉपीराईट म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे तुमच्या सर्जनशील कामाचं संरक्षण आहे. म्हणजे तुम्ही लिहिलेलं काही असेल, एखादं डिझाईन असेल किंवा अगदी सॉफ्टवेअर कोड, या सगळ्याला कॉपीराईटने संरक्षण मिळतं. आणि ट्रेडमार्क? ट्रेडमार्क म्हणजे तुमच्या ब्रँडची ओळख, तुमच्या कंपनीचं नाव, तुमचा लोगो, ज्यामुळे लोक तुम्हाला ओळखतात, त्याला कायदेशीर संरक्षण देण्याचं काम ट्रेडमार्क करतो. आणि ही एक गोष्ट लक्षात ठेवलीच पाहिजे. एकदा ट्रेडमार्क घेतला म्हणजे झालं असं नाही. भारतात तुमच्या ट्रेडमार्कचं संरक्षण टिकवून ठेवण्यासाठी दर 10 वर्षांनी त्याचं नूतनीकरण करावं लागतं, नाहीतर ते संरक्षण निघून जाईल. पेटंट हे संरक्षणाचं सर्वात मजबूत स्वरूप मानलं जातं. जर तुम्ही काहीतरी नवीन शोध लावला असेल, मग ते उत्पादन असो वा प्रक्रिया, तर पेटंटमुळे तुम्हाला त्यावर 20 वर्षांसाठी विशेष अधिकार मिळतात. आपल्या मालमत्तेचं संरक्षण तर झालंच, पण ग्राहकांबद्दल काय? तर त्यांच्या हक्कांच्या रक्षणासाठी ग्राहक संरक्षण कायदा आणि बाजारात निरोगी स्पर्धा टिकवण्यासाठी स्पर्धा कायदा आहे. यामुळे लोकांचा तुमच्यावरचा विश्वास वाढतो. तर सारांश काय? हे 5 महत्त्वाचे मुद्दे एकत्र येऊन तुमच्या व्यवसायासाठी एक भक्कम कायदेशीर पाया तयार करतात. हीच आहे तुमच्या यशाची खरी ब्लूप्रिंट. रचना, लोक, ठिकाण, व्यवहार आणि संरक्षण हे 5 स्तंभ लक्षात ठेवा. चला, जाता जाता एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करूया.
आज जग वेगाने डिजिटल आणि ग्लोबल होत चाललंय. अशा परिस्थितीत आपण पाहिलेल्या या मूलभूत कायद्यांपैकी कोणत्या कायद्यात सर्वात जास्त आणि जलद बदल होण्याची गरज आहे असं वाटतं? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?